इंदिरानं मला अशा अवस्थेत पाहिलं तर नाही नाही, हे सगळं थांबवायला हवं. मॅडम थांबवा हे सगळं, मला पटकन बाहेर काढा. थांबा, लवकर काढा बाहेर, पटकन काढा लवकर, पटकन. नाही, मला निघायला हवं. बाबा काय झालं बाबा? मला नाही करायचं आता, आपण नंतर अहो, पण करूया. झालं काय मला बाबा? जमणार नाही आता, मी करतो, मी जातो घरी, जातो, थांबता बाबा येणार ऐका नाही. हो बाबा. डॉक्टर आबांना कुठे घेऊन जात आहेत? डॉक्टर मला थांबणं अवघड झाले, मी आता नाही थांबू शकत तिथे. अहो बाबा काय झालं, असं का करताय बाबा? हे बघा, मला बाबा, डॉक्टर थांबता नाही येणार. हे बघा, ऐका तुम्ही माझं, मला आल्यापासून काहीतरी वेगळंच वाटतंय. संशय आहे मला की माझा कोणीतरी पाठलाग करतंय, त्यामुळे मला आता इकडे निघावं लागेल. आणि तशी मला अस्वस्थ वाटतंय. मला असं वाटतं की आज ट्रीटमेंट करू नये. पण ट्रीटमेंट अशी अर्धवट, प्लीज तुम्ही बाहेर सांगता का, मला कपडे चेंज करायचे. पण ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडली तरी इन्फेक्शन सगळीकडे पसरेल आबा. अहो पसरून देऊ मला. हे बघा, तुम्ही समजून घ्या, मला प्रॉब्लेम तो नाही आहे. 20 मिनिटं लागतील ट्रीटमेंटला, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. इंदिराला ही गोष्ट कळली ना, तो इथे येऊन पोहोचेल आणि मग सगळ्यात गोंधळ होईल. मग हातात काही राहणार नाही. आणि कुठे दाबा? आपण त्या रूम मध्ये घेऊन गेलेत. बरं ठीक आहे, बघूया चल. हे बघा, माझं ऐका तुम्ही. तुमचं म्हणणं कळलंय मला पूर्णपणे. मी एक काम करतो, मी घरी काहीतरी खोटं नाटं सांगतो की 3-4 दिवसाकरता बाहेरगावी चाललोय आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि मग आपण ही आपली ट्रीटमेंट पूर्ण करून टाकूया. ठीक आहे, आत्ता मी निघतो, मला निघावं लागेल. चला. अहो, माझं ऐका तरी थोडं. तुम्ही दोघं जण इथे? आबा तुम्ही इथे काय करताय? अरे काय झालं, डॉक्टरांचा मला परत फोन आला होता. ते म्हणले की ट्रीटमेंट चेंज करायचे, नवीन औषधं लिहून द्यायचे. म्हणून आबा मी का खोटं बोलताय तुम्ही? आणि काय लपवताय आमच्यापासून? हा, आम्हाला न सांगता इथे निघून आलाय तुम्ही. काय चाललंय तुमचं? कसला लपवाछुपीचा खेळ चालू आहे? लपवाछपी काही नाही. डॉक्टर, काय झालंय आबांना? रेडिएशन रूम मध्ये घेऊन जाण्यासारखं काय झालंय? मला काय ते स्पष्ट सांगा. ते डॉक्टर. आबा एक मिनिट, मी बोलतोय ना त्यांच्याशी. हे बघा डॉक्टर, जे काही झालंय ते आम्हाला स्पष्टपणे सगळं क्लिअर सांगा. आबांना ब्रेन ट्यूमर था. ब्रेन ट्यूमर था. काय? बाबा त्यांची पुढची ट्रीटमेंट जर नाही झाली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून काय लपवलीत? हा, बोला ना काहीतरी. मी तुमच्याशी बोलतोय आबा. तू शांत हो, चिडचिड करू नकोस. अहो चिडचिड करू नको, तो काय करू मी? ठीक आहे, आबांनी आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आमच्यापासून ही गोष्ट लपवली. अहो पण तुम्ही त्यांना साथ देताय. डॉक्टर, तुम्हाला तरी त्याचा सिरियसनेस कळायला हवा होता ना. तुम्ही का लपवलं आमच्यापासून हे सगळं? हे बघ, त्यांना दोष देऊ नको, त्यांची चूक नाही, त्यांना मीच सांगितलं होतं. आय एम रिअली सॉरी, बट मी ह्या सर्व गोष्टी तुमच्या कानावर घालण्याबाबत आबांना वारंवार सांगितलं होतं. पण आबांच्या हट्टापुढे माझं काय चाललं नाही. हे बघा डॉक्टर, आय डोंट केअर आबांनी तुम्हाला काय सांगितलंय, तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालंय. पण आबांना काय झालंय हे आता आम्हाला स्पष्टपणे नीट सांगा. त्यांचा ब्रेन ट्यूमर सध्या लास्ट स्टेजला जायच्या मार्गावर आहे. सांभाळा इंद्रजित सर. खरं तर सुरुवातीपासून त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्यांचं दुखणं आटोक्यात आलं असतं, पण आबांनी हे आधीपासूनच अंगावर काढलं.
आता ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. आबा अहो, तुम्ही काय हे आधी सांगितलं नाहीत आम्हाला. आता जर तुम्हाला काही झालं तर मला काही होणार नाही, काळजी करू नकोस. मी अगदी ठणठणीत बरा होणार आहे. डॉक्टर यांना घाबरून सोडत. आणि इंदिरा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला खरंच काही होणार नाही. डॉक्टर सांगतायत त्याप्रमाणे थोडीफार ट्रीटमेंट घेतली मी पूर्णपणे बरा. नाही आबा, आता थोड्याशा ट्रीटमेंटनी काही होणार नाही. आता आपण जे रेडिएशन करतोय त्यामुळे आता सावरायला फक्त थोडा वेळ मिळेल, पण ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी आत्ता ज्या टेस्ट केल्या त्याचे रिपोर्ट बघून एक्झॅक्टली काय ते सांगू शकेन. पण सध्या तरी रेडिएशन सुरू ठेवणं गरजेचं आहे. खरं तर मगाशी आबांचं रेडिएशन सुरू होणारच होतं, पण तुम्ही आल्याची चाहूल लागली आबांना आणि आबा रेडिएशन सोडून बाहेर आले. आबा तुम्ही का करताय असं? हे बघा, आमच्या काळजीमुळे तुम्ही असं वागत असाल, पण त्याने तुमची तब्येत जास्त खराब होते ना. आबा तुम्ही आमची काळजी करू नका. आता ना डॉक्टर जे काही सांगतायत ते ऐकायचं, सगळ्या टेस्ट करायच्या आणि सगळे उपचार करून घ्यायचे. तुम्ही आम्हाला बरे झालेले हवे आहात. होणार, मी पूर्णपणे बरा होणार, ठणठणीत बरा होणार. डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे सगळी ट्रीटमेंट पूर्णपणे मी करणार. काय तुझी परीक्षा जवळ आली आहे, ह्याचं काम चालू होतं, त्यामुळे मी हे सगळं लपवून ठेवलं. बाकी दुसरा कुठला माझा हेतू नव्हता. पण आता सगळं चांगलं होणार. तू वकील होणार, त्याचं काम जोरात चालणार, आपण आपल्या नवीन घरात जाणार, सगळं छान होणार होता. बरं, तुम्ही दोघं आता प्लीज बाहेर थांबाल का? मी आबांना ट्रीटमेंटला घेऊन चाललोय. आबा, ह्या वयात मला ही असली कामं करावी लागतात, जिची कामं आहेत ती उंडारते गावभर. ही राणी तर ना, तू मालती, तुमची चिडचिड होणं स्वाभाविकच आहे हो. पण अहो ह्या वयामध्ये तुम्ही ही असली कामं करताय, मला ना अजिबात बघवत नाही.